नमस्कार मैत्रिणींनो, अरुणास किचनमध्ये तुमचं खूप 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 मनपूर्वक स्वागत। आज करूया आपण कैरीचं लोणचं। कैरीचं लोणचं 12 महिने टिकवायचं असतं आपल्याला। त्यासाठी मी हे घेतलेले आहेत 3 किलो कैऱ्या। मार्केटमधून फोडून आणल्या, त्या घरी स्वच्छ केल्या, धुतल्या वगैरे, पुसल्या, दिवसभर फॅनखाली सुकत ठेवल्या। आता यात मसाला काय काय टाकायचा। ही धनेपूड आहे, साधारण 3 किलोला आपण अर्धा पाव धनेपूड घेतली। ही जिरेपूड आहे, ही अर्धा पाव घेतली। ही सोप आहे, ही पण अर्धा पाव घेतली। ही जिरे, मिरे आणि लवंग वगैरे याचं हे कलमी याचं आपण भरड काढून घेतलेली आहे। ही मेथीदाणे आहे, हे बारीक करून घेतले। हळद आणि याला 3 किलो 3.5 किलो होतं आपलं, याला पावभर हे तिखट आहे। आता आपण ही मोहरी घेतलेली आहे, ही मोहरी आपण भाजली आणि दळून घेतली। ही मोहरीची डाळ आहे, ही पण आपण टाकणार आहे, ही आहे 1 पाव। हा गूळ आहे, आपल्याला जसं जसं वाटेल तसं तसं आपण लोणच्यामध्ये गूळ घालायचा थोडा थोडा। 1 किलो कैरीला 1 पाव मीठ पुरेसं होतं, त्याप्रमाणे आपण मीठ घेतलेलं आहे। आणि हे 2 किलो तेल आहे, शेंगदाणा तेल, हे पॅकेट आहे। हे आपण आता गरम करायला ठेवू आणि आपली पुढची कृती सुरू करू। तेल तापवायला ठेवू। आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ। ही दळलेली मोहरी, ही मोहरीची डाळ आहे आणि बाकी सर्व केलेलं आहे आपण एकत्र। आता यात आपण तेल टाकून घेऊ। हिंग टाकून घेतलेला आहे आता। आता आपण यात मीठ घालून घेऊ। आता आपला मसाला थंडगार झालेला आहे, आपण यात कैऱ्या टाकून घेऊ। सर्व मिक्स करून घेऊ। आपलं कैरीचं लोणचं हे छान तयार आहे, बघू शकता।